राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या महाराष्ट्र हिरवं करू या वक्तव्यावरून आता मोठा वाद उभा राहिला आहे। या वक्तव्याला भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी तीव्र विरोध केला असून दोन्ही बाजूंकडून आक्रमक प्रतिक्रिया समोर येत आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 30 मध्ये विजय मिळाल्यानंतर एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता थेट राज्य पातळीवर पोहोचला आहे। सहर शेख यांनी मुंब्रा हिरवं करू असं वक्तव्य केल्यानंतर एमआयएमचे वरिष्ठ नेते इम्तियाज जलील यांनी त्याला समर्थन दिलं। और है तो आप नोटिस इशू कर देते हैं, किस बुनियाद के ऊपर आपने नोटिस इशू किए हैं? और मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं, तो आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। या वक्तव्यावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे। मला वाटते इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे। त्यांनी जे म्हटलं की सिर्फ मुमरा नहीं पूरी महाराष्ट्र को हरा करेंगे, छत्रपति की औलादें और छत्रपति के भक्त और उनका खून हमारे अभी भी शरीरों में दौड़ रहा है। तुम नहीं, तुम्हारे 7 पीढ़ियां ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को। इतना एवढा मानसिकतेचे जे पद्धत आहे, मला वाटते की इम्तियाज जलीलला तमीज हा विसरलेला आहे। आम्ही मायनॉरिटी म्हणून, अल्पसंख्याक म्हणून या देशामध्ये त्यांना आपले घरामध्ये आपल्या देशामध्ये खपून घेत आहे। त्याचा अर्थ हे नाही की सगळ्यांनी बांगड्या घालून बसलेले आहे। ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे। तुमच्या स्वप्नाती हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही। आणि असे लोकांना ज्यांना तमीज विसरलेले आहे, जे बायांबद्दल जेही बोलतात, पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला धमकी देऊन राहिल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला आपण हिरवा करू, तर तुमच्या धमक्याला आम्ही भीक सुद्धा घालत नाही। इम्तियाज जलील, लक्षात ठेवा, तुम्ही ज्या शहरात राहतात त्या शहराचं नाव संभाजी महाराजांच्या नावाने दिलेला शहर आहे। आणि तुम्ही जर बदतमीजी सोडली नाही आणि महिलाबद्दल आणि या महाराष्ट्राबद्दल अशब्द बोलणं सोडलं नाही तर तुम्हाला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये हिंडण्यासाठी किती त्रास होईल तुम्ही लक्षात आणून घ्या एकदा। त्याचं जर एक ही जगह तुम जिले में घूम पाए, मेरा नाम भी नवनीत राणा नहीं, तमीज में रहकर अपने काम करो और जहां पे हैं वहां पर अपनी औकात में रहो। नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांच्यावर महाराष्ट्राला धमकावल्याचा आरोप करत त्यांना मर्यादेत राहण्याचा इशाराही दिला आहे। या संपूर्ण वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून आता यावर पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे।